नमस्कार मित्रांनो, सेमीफायनल जे आहेत ते आत्ता चालू आहेत निमगाव व्याळी या ठिकाणी. आणि या मैदानामध्ये टोटल 8 सेमी होते आणि त्या 8 सेमीमधील एक सेमी तो बाकी आहे. फक्त 8चे निकाल मी तुम्हाला सांगतो आहे. चला मग सुरुवात करूया सेमीफायनल 1पासून. सेमीफायनल 1चा निकाल 1मध्ये सुंदर अशी गाडी पळताना दिसली आपल्याला. तास क्रमांक 6वरून धावलेली गाडी AK-47 छावा पळाला दुसा आणि त्याच्यासोबत आपल्याला पळताना दिसला राहुल्या आणि AK-47 दुसा छावाची गाडी जी आहे ती फायनलसाठी पात्र झालेली आहे. आणि तशीच पब्लिकनं गाडी पळाली. क्वार्टर फायनलसाठी गाडी जी पात्र झालेली आहे भवानी आणि पुष्पाची गाडी जी आहे ती आजच्या मैदानामध्ये क्वार्टर फायनलसाठी गाडी पात्र झालेली आहे. तसेच मेगा फायनलसाठी गाडी पात्र झालेली आहे. तास क्रमांक 2वरून धावलेली गाडी बावऱ्याची गाडी पळताना दिसली आणि हा बावऱ्या जो आहे तो सचिन शेठ घरत यांचा एक आहे. त्यातमध्ये सुंदर अशी गाडी मेगा फायनलसाठी पात्र झालेली आहे. हा होता सेमीफायनल 1चा निकाल, क्वार्टरचा, मेगाचा आणि फायनलसाठी गाडी जी पात्र झाली त्यांचा. आजच्या मैदानामध्ये सेमीफायनल 2चा निकाल घेतोय. 2मध्ये सुंदर अशी गाडी पळताना दिसली आपल्याला. तास क्रमांक 6वरून धावलेली गाडी दुश्मन आणि त्याच्यासोबत आपल्याला पळताना दिसला भुंगा डॉनपाला गोंदवले बुद्रुककरांचा. ही आजच्या मैदानामध्ये सेमीफायनल 2मधून गाडी फायनलसाठी पात्र झालेली आहे. मित्रांनो, खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला. तसेच सेमीफायनल 2मध्ये क्वार्टर फायनलसाठी जी गाडी पात्र झालेली आहे तास क्रमांक 7वरून धावलेली गाडी चित्ता आणि त्याच्यासोबत पाहताना दिसला चित्तासोबत MM नाना यांचा पेठचा पब्लिकचा बादशाह राजा आणि चित्ताची गाडी जी आहे ती आजच्या मैदानामध्ये क्वार्टर फायनलसाठी सेमीफायनल 2मधून ही गाडी क्वार्टर फायनलसाठी पात्र झालेली आहे. तसेच सेमीफायनल 2मधून मेगा फायनलसाठी गाडी जी पात्र झालेली आहे तास क्रमांक 5वरून धावलेली गाडी आदत किंग बैजा पळाला आणि त्याच्यासोबत पळाला निमसाखरकरांचा शिवा पळाला. सुंदर अशी गाडी जी आहे त्याच्या मैदानामध्ये मेगा फायनलसाठी पात्र झालेली आहे. तिन्ही गाड्यांचं खूप साऱ्या शुभेच्छा तिन्ही गाड्यांना. आजच्या मैदानामध्ये सेमीफायनल 3चा निकाल घेतोय. 3मध्ये सुंदर अशी गाडी पळताना दिसली आपल्याला. तास क्रमांक 7वरून धावलेली गाडी जाईल त्या मैदानामध्ये गुलालाचा बेताज बादशाह ज्याला म्हटलं जातं असा हा हॉटेल दख्खन नसरापूरकरांचा शिव पळाला आणि त्या शिवसोबत आपल्याला पळताना दिसला दुसा किंग लखन हा नंदी पळाला. आता चर्चेमध्ये ह्या लखनचं नाव आहे मित्रांनो, कारण की हा नंदी जाईल त्या मैदानामध्ये कमाल करतोय आणि चांगल्या पद्धतीनं गाडी जी आहे ती फायनलमध्ये ठेवतोय असा हा लखन. क्वार्टर फायनलचा निकाल आणि मेगा फायनलचा निकाल हा जरा चेक करायचं चालू आहे, कारण की क्वार्टरला आणि तुम्ही जी मेगा फायनलला दोन्ही गाड्या ज्या आहेत त्या सामना उतरल्या ते काय तसा जरा थोडासा निकाल चेक करायचा चालू आहे. आणि तो निकाल जर दिला असेल तर त्यांनी कोणी जर ऐकला असेल तर त्यांनी कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकता मित्रांनो. आजच्या मैदानामध्ये सेमीफायनल 4चा निकाल घेतोय. 4मध्ये सुंदर अशी गाडी पळताना दिसली आपल्याला. तास क्रमांक 3वरून धावलेली गाडी जी फायनलसाठी गाडी पात्र झालेली आहे निमगावकरांचा हिंद केसरी सावकार पळाला आणि त्याच्यासोबत राहुल्या पळाला. राहुल्या नावाचे 2 नंदी आहेत आणि तो सुद्धा 1 नंबर सेमीमधून फायनलसाठी पात्र झाला आहे आणि हा जो 4 नंबर सेमीमधून सुद्धा राहुल्या सेमीसाठी पात्र झाला आहे. नक्की जे राहुल्या नावाचे नंदी कुठले जरा कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. तसेच आजच्या मैदानामध्ये सेमी 4मध्ये तास क्रमांक 5वरून धावलेली गाडी पंढरपूरकरांचा सर्जा आणि कचरेवाडीकरांचा सुंदर ही गाडी जी आहे ती क्वार्टर फायनलसाठी पात्र झालेली आहे सेमी 4मधून. आणि मेगा फायनलसाठी गाडी जी पात्र झाली आहे तास क्रमांक 7वरून धावलेली गाडी राजा आणि नंद्या ही गाडी मेगा फायनलसाठी पात्र झालेली आहे. हा होता सेमी 4चा निकाल तिन्ही गाड्यांचा. आजच्या मैदानामध्ये सेमीफायनल 5चा निकाल घेतोय. तास क्रमांक 5वरून धावलेली गाडी बाजी आणि हरण्या ही गाडी आजच्या मैदानामध्ये फायनलसाठी पात्र झालेली आहे. क्वार्टर फायनलसाठी गाडी पात्र झालेली आहे. तास क्रमांक 6वरून धावलेली गाडी फेरगावकरांचा सर्जा पळाला आणि त्याच्यासोबत शंभू पळाला ही गाडी क्वार्टर फायनलसाठी पात्र. आणि मेगा फायनलसाठी गाडी पात्र झालेली आहे. तास क्रमांक 3वरून धावलेली गाडी पिस्तूर आणि त्याच्यासोबत निम साखरकरांचा शंभू पळाला ही गाडी मेगा फायनलसाठी पात्र झालेली आहे. तिन्ही गाड्यांचं कौतुक करतोय. आजच्या मैदानामध्ये सेमीफायनल 6चा निकाल. 6मध्ये आदत किंग चिक्या आणि चिकारा म्हणजे या दोन्हीतला कुठला तरी आदत आहे मला माहीत नाही, परंतु पोकारण्यात आलेलं असं की आदतने बाजी मारली दुसऱ्याच्या मैदानामध्ये. चिक्या आणि चिकारची गाडी फायनलसाठी पात्र झालेली आहे. क्वार्टरचा आणि मेगाचा निकाल जो थोडासा कमेंट्समध्ये सांगा. 7चा निकाल जो आहे तो थोडासा मागे आहे, ती गाडी शेवटला सुटणार आहे. 8चा निकाल घेतो तत्पूर्वी 8चा निकाल आहे. सुंदर अशी गाडी पाहिली. या सेमीमध्ये मथुर होता, मथुर आणि कार्तिक होता.
आणि त्या दुसऱ्या बाजूला होता आबांचा पाखऱ्या आणि हिंद केसरी सचिन होता शाहिदबाईंचा. काटाकिरी लढत झाली. त्या लढतीचा निकाल जो आहे तो तास क्रमांक 2 वरून धावलेली गाडी पाखऱ्या आणि सचिन या जोडीनं जो आहे तो निकाल घेतला आणि मथुरचा थोडासा पराभव झाला आहे, परंतु एका पराभवाने त्याचं अस्तित्व संपत नाही. तो या बैलगाडा शर्यत क्षेत्रातला बिनजोडचा बादशाहच राहील आणि 3 फेऱ्याचा बादशाह आहे तो बादशाहच राहील. आणि थोडंसं पाऊस पडल्यामुळे आपणही समजून घेऊ शकतो. आणि परंतु असो, हे होते सेमीचे निकाल. 7चा निकाल पेंडिंग आहे. कमेंट्समध्ये सांगा.